नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. ऋषिकेश ते ओवीने काढलेलं चित्र बघत बसलेला असतो आणि त्याच्या डोळ्यात अश्रू येत असतात. कारण ओवी अजिबातच ऋषिकेशशी बोलत नसते. तर जानकी त्याचे अश्रू पुसते आणि त्याला म्हणते, जगातले सगळे दुःख एकीकडे आणि आपली लाडकी लेक आपल्याशी बोलत नाहीये हे दुःख एकीकडे. हो ना? तर ऋषिकेश म्हणतो, आपल्या रागावर कंट्रोल का नसतो ग जानकी? ओवीला मी रागाच्या भरात किती ओरडलं, कसं बोललो. माझ्यावर रुसून ती न जेवताच झोपली बिचारी. सकाळपासनं बोलली पण नाही ती माझ्याशी. जानकी मला भीती वाटतीये ग. बाप म्हणून मी आवडेनासं झालोय का ग तिला? तर जानकी म्हणते, काय बोलताय तुम्ही? लहान आहे आपली ओवी. रुसली आहे फक्त ती तुमच्यावर. आपल्या लेकीचा राग दूर कसा करायचा हे आपल्याला चांगलंच माहिती आहे ना. त्या रागाला जरा प्रेमाची हवा द्या, कसा कापरासारखं उडून जातो बघा. तुम्ही फार विचार करताय. जो बाप आपल्या लेकीसाठी त्याच्या आईची शेवटची आठवण विकू शकतो, तो बाप असा कसा आवडेनासा होईल? ऋषिकेश म्हणतो, हे सगळं तुम्हाला बरं वाटावं म्हणून बोलतीयस. तर जानकी म्हणते, नाही हो. ऋषिकेश म्हणत असतो, माझा विश्वास तेव्हाच बसेल जेव्हा ओवी माझ्याशी बोलेल. मला सांग, मी असं काय करू ज्याने माझ्याशी ओवी बोलायला लागेल? तर जानकी म्हणते, तिला जी गोष्ट आवडतीये ना ती तिला करू द्या. ज्या गोष्टी तिचा आनंद आहे ते करू द्या ना तिला. तर ऋषिकेश म्हणतो, ओवीचा आनंद कशामध्ये आहे? तर जानकी म्हणते, तिच्या बेस्ट फ्रेंडमध्ये. तिच्या आजीत तिचा आनंद आहे ऋषिकेश. इकडे सुमित्रा आणि ऐश्वर्या दोघीजणी चालत असतात. त्यावेळी चालत असताना ऐश्वर्या मनात विचार करते, ओवीला रोज भेटायला जाताना टुनू टुनू उड्या मारत जायची ही म्हातारी, आणि आज काय मुंगीसारखी चालतीये. आणि ती सुमित्राला म्हणते, पाय दुखतायत का आई? तर सुमित्रा म्हणते, नाही. तर ऐश्वर्या म्हणते, नक्की तुम्हाला देवळातच जायचंय ना आई, की दुसरीकडे कुठे जायचं होतं? तर सुमित्रा म्हणते, नाही ग, देवळातच जायचंय. पण तू असं काय विचारतीयस? तर ऐश्वर्या म्हणते, नाही, तुम्ही असं खूप टेन्शनमध्ये दिसताय, खूप उदास झालात म्हणून विचारलं मी. पण काही हरकत नाही, तसंही आपण आता देवळात जातोय ना. देवाचं दर्शन झालं की तुम्हाला छान प्रसन्न वाटेल. तर सुमित्रा मनात विचार करते, हिचा आगाऊपणा कळतोय मला, पण मी पण हिची सासू आहे. आता खरंच हिला देवळात घेऊन जाते आणि मग ओवीच्या शाळेत जाते. तेव्हाच पाठ सोडेल ही माझी. पण यात ओवीला बिचारीला वाट बघत बसावं लागणार. ती शाळेत असल्यामुळे तिला फोन करून कळवू पण शकत नाही. सॉरी ग ओवी. इकडे ओवीची शाळा सुटलेली असते आणि ती तिच्या आजीची वाट बघत असते. इकडे ऐश्वर्या चालत असताना मनात विचार करत असते, ही म्हातारी काय खरंच देवळात घेऊन चालली आहे की काय मला? तर सुमित्रा म्हणते, आता इथून वळलं की येईलच देऊळ. तर ऐश्वर्या मनात विचार करत असते, अगं म्हातारे, खूप डोकं चालवतेस ना तू. आता तुला तुझी जागा दाखवते. तसंही तुला अडवून तर काही घडणार नाहीये. घडेल तेव्हाच, जेव्हा तू शाळेत जाशील. आणि ऐश्वर्या फोन आल्याचं नाटक करते. ऐश्वर्याला तिथून जायचं असतं, तर फोन ठेवल्यानंतर ती सुमित्राला म्हणते, आई मला कॉल आला होता आणि एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे, तर मला जावं लागेल. तर सुमित्रा म्हणते, अगं बाई, पण आता तू देवळात नाही का येणार? बरं ठीक आहे, असू दे, मी देवाकडे प्रार्थना करीन तुझ्यासाठी आणि घरी आल्यानंतर प्रसाद देईन. पण तू आता जाणार कशी? तर ऐश्वर्या म्हणते, मी बघते ना, इथून एखादी कॅब बुक करते किंवा ऑटोने पण जाईन मी. तर सुमित्रा म्हणते, मग जा लवकर, उशीर होईल तुला. आणि ऐश्वर्या तिथून जाते. तर सुमित्राला तर खूपच आनंद होतो आणि ती म्हणते, देवळात न जाताच देव पावला बाई. म्हणजे आता मला माझ्या ओवीला भेटता येईल. पाऊले चालती ओवीची वाट. आणि सुमित्रा लगेच ओवीला भेटायला निघते. तर ऐश्वर्या मागे वळून स्वतःशीच म्हणत असते, माझी पाठ फिरली तर म्हातारी परत पूर्वपदावर आली. तुला नातीची आस लागली आहे ना, मग आता ही आसच तुझा घात करेल. इकडे ऋषिकेश जानकीला म्हणत असतो, ओवीचा आनंद तिच्या आजीत आहे हे मला कळतंय. त्या दिवशी ओवीला शाळेत शिरा देणारी तिची बेस्ट फ्रेंड आराध्या नसून रणदिवे बाईच होत्या हेही कळलंय मला. अगं, त्या शिऱ्याची चव अजूनही लक्षात आहे माझ्या. तेव्हाच कळलं होतं मला सगळं. आपल्या ओवीच्या आनंदापुढे नाही बोललो मी काही. तर जानकी म्हणते, म्हणजे ओवीचा आनंद कशात आहे हे कळलंय तुम्हाला. मग तिच्या आजीपासून तिला का तोडताय? का त्यांना भेटू देत नाही होत? तर ऋषिकेश म्हणतो, कारण त्यांच्या भेटीला चुकीचा रंग देत आहेत ग त्या घरची माणसं जानकी. मी इथून रागाच्या भरात तिथे गेलो, पण तिथे काय घडलं हे तुला माहिती आहे? आपली ओवी तिच्या आजीला भेटते का? तर ती इकडच्या गोष्टी तिकडे आणि तिकडच्या गोष्टी इकडे करणारी खबरी आहे असं म्हणणं आहे ग त्यांचं. इतके खालच्या आणि चीप विचारांचे लोक आहेत ग ती. आणि अशा उलट्या काळजाच्या लोकांकडे माझ्या ओवीने जावं असं मला नाही वाटत. जानकी, त्यांची सावलीसुद्धा नको पडायला तिच्यावर. आणि त्यात तिची आजी जरी आली ना, तरी माझं हेच म्हणणं आहे.
इकडे सुमित्रा ओवीला शाळेत भेटायला आलेली असते, परंतु ती उशिरा आल्यामुळे ओवी तिच्यावर रागावलेली असते. तर सुमित्रा सॉरी म्हणत असते, तर ओवी म्हणते आपल्या तसं तोंडी बोललेलं सॉरी ॲक्सेप्ट होत नाही. तर सुमित्रा म्हणते अगं बाई हो का, मग कसं होतं गं? आणि ती तिला कॅडबरी देते, तर ओवीचा राग लगेच पळून जातो. तर ओवी म्हणते आज मी बट्टी देते तुला, पण पुन्हा लेट करायचं नाही हं. सुमित्रा आणि ओवी दोघी एकमेकींसोबत मस्त मजा करत बसलेल्या असतात. त्यावेळी ऐश्वर्या येऊन हे सगळं लपून पाहत असते. इकडे ऋषिकेश जानकीला म्हणत असतो मी माझ्या बायकोला आणि मुलीला कोणी काही बोललेलं नाही सहन करू शकत गं. जानकी म्हणते ऋषिकेश एक वडील म्हणून, एक नवरा म्हणून तुमची सिच्युएशन मी समजू शकते, पण तुम्ही पण जरा शांत डोक्याने विचार करा ना. हे सगळं कोणी केलंय, या सगळ्याचा सूत्रधार कोण आहे हे माहिती आहे तुम्हाला, ती ऐश्वर्या. आणि तिनेच आपल्या नात्यांभोवती गैरसमजाचे दोरे गुंडाळलेत. ती आपल्या नात्यांचा, प्रेमाचा, विश्वासाचा सगळा गुंता करत चालली आहे. तो गुंता आपल्याला सोडवायचा आहे ऋषिकेश, तुम्हाला आणि मला. माझ्यावर विश्वास ठेवा, मी तो गुंता सोडवेन. पण त्याची शिक्षा ओवी आणि आईंना नका देऊ. तुमचा राग ऐश्वर्या आणि सारंग भाऊजींवर आहे ना, पण त्या रागापायी तुम्ही एका आजीला आणि नातीला दूर करताय. त्यांना भेटू देत नाही आहात, हे चुकीचं नाही का? ऋषिकेश म्हणतो नाही जानकी, त्यांच्या भेटण्याने जर आपल्या घरात वाद होणार असतील तर ते वाद नकोयत मला. मला ती भेट नकोय, ते संबंध नकोयत. ओवीच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि सुख कसं परत आणायचं ना, ते मला चांगलंच माहिती आणि मी ते परत आणेन, नक्कीच परत आणेन. त्याला बाजार समितीमध्ये एक महत्त्वाचं काम असतं, तर तो म्हणतो मी जाऊन येतो. आणि ओवी शाळेतून आली ना की तिला समजाव, तिला सांग बाबा रात्री कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जातील, कदाचित तिचा मूड बरा होईल त्यामुळे. आणि ऋषिकेश तेथून निघतो. इकडे ओवी सुमित्राला म्हणत असते आता आपण लपाछपी खेळू आणि पहिलं राज्य तुझ्यावर, कारण तू उशीर केलास ना आज. आणि त्या दोघी लपाछपी खेळत असतात. तर इकडे ऐश्वर्या स्वतःशीच म्हणत असते क्या बात है, लपाछपी खेळताय, मला पण घ्या ना, मी तर माहीर आहे यात. आता मी तुम्हा दोघींना असा धप्पा देते ना की हा खेळ तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवाल. त्या दोघींचा खेळ चालूच असतो. त्यावेळी ऐश्वर्या गेटच्या बाहेर येते आणि जाणाऱ्या एका माणसाला थांबवून त्याला म्हणते दादा माझं एक काम आहे, कराल का प्लीज? एक 10 आकडी नंबर आहे, फोन नंबर, तो तुम्हाला लावायचा आहे आणि त्याचे मी तुम्हाला 10,000 रुपये देईन. तर तो माणूस लगेच खुश होतो आणि विचारतो कोणाला फोन लावायचा आहे. त्यावेळी ऋषिकेशला एका अननोन नंबरवरून फोन येतो. ऐश्वर्याने त्या माणसाला रागात बोलायला सांगितलेलं असतं. तर तो माणूस ऋषिकेशला म्हणत असतो काय खेळ चालवलाय तुम्ही ऋषिकेश दादा? एकीकडे तुम्ही म्हणता की माझा आणि बाकी रणदेवेंचा काहीही संबंध नाही. ऐश्वर्याने काय बोलायचं ते सगळे एका कागदावर लिहून आणलेलं असतं आणि ते बघून तो माणूस सगळं काही बोलत असतो. तो म्हणत असतो जानकीताईंच्या नावावर तुम्ही कंपनीसुद्धा काढली आणि दुसरीकडे तुमची मुलगी तुमच्या आईसोबत लपाछपी खेळतीये. हे ऐकून तर ऋषिकेशला काहीच कळत नाही आणि तो विचारतो कोण बोलतंय आणि तुम्ही कुठे आहात आत्ता? तर तो माणूस म्हणतो मी आत्ता तुमच्या मुलीच्या शाळेच्या बाहेर उभा आहे आणि जे मी बघतोय ते तुम्ही खोटं ठरवताय होय. खरंच तुमच्या घरात भांडणं झाली आहेत की हा सगळा खोटा मामला आहे? मला जे समोर दिसतंय ते जर मी गावात पसरवलं तर तुमच्यावर कोणसुद्धा विश्वास ठेवणार नाही. आणि जर तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर शाळेत येऊन बघा एकदा इथे काय चाललंय ते. आणि ऐश्वर्या लगेच तो फोन कट करते. आणि ऐश्वर्या त्याला म्हणते आता इथून पुढे काही तास तुमचा फोन बंद ठेवायचा आणि तोंड कायमचं बंद. तर तो माणूस म्हणतो आणि माझे पैसे? तर ऐश्वर्या म्हणते देणार ना मी तुमचे पैसे. ऐश्वर्या शब्दाला पक्की आहे आणि ती त्याला 10,000 रुपये देते. ऐश्वर्याचं काम झालेलं असतं आणि ती खूप खुश असते. कुकुडुकू, आजच्या खेळात जो लपला तो संपला. बघूया कोणाला धप्पा मिळतोय. इकडे या दोघींचा खेळ चालूच असतो आणि त्या खूप मजा घेत असतात. ऐश्वर्या हे सगळं लपून बघत असते. इकडे ऋषिकेश ओवीच्या शाळेत जायला निघालेला असतो आणि तो धावतच जात असतो. तेवढ्यात सुमित्राला समोर ऋषिकेश दिसतो. तर सुमित्रा पटकन लपते. ऋषिकेश ओवीजवळ येऊन तिला विचारतो आजी कुठे आहे? तर ओवी म्हणते आजी नाही आली इथे. ऋषिकेश म्हणतो तू खोटं बोलू नकोस माझ्याशी, आजी भेटायला आली होती ना? ओवी म्हणत असते नाही बाबा मी खरं बोलतीये, आजी नव्हती आली. ऋषिकेश तिच्या हातातील ते कॅडबरी घेऊन तिला म्हणतो चॉकलेट कोणी दिलं तुला? ओवी इकडे तिकडे बघत असते. तर ऋषिकेश तिला म्हणतो इकडे तिकडे काय बघतीयस तू? आणि ऋषिकेश मोठ्याने ओरडतो सुमित्रा रणदिवे समोर या, मला माहिती आहे तुम्ही इथेच कुठेतरी आहात, प्लीज मी शोधण्याच्या आत माझ्या समोर या. आणि ऋषिकेश तिला शोधत असतो. ऐश्वर्या हे सगळं लपून बघत असते आणि ती स्वतःशीच म्हणते म्हणजे सुमित्रा रणदिवे आणि ऋषिकेश यामध्ये महाभारत सुरू झालं. आता बघूया कोणता कृष्ण तुम्हाला वाचवायला येतोय, काय सुमित्राबाई?
इकडे जानकीसुद्धा ओवीला घेण्यासाठी तिच्या शाळेत आलेली असते आणि ती ओवीला म्हणते, सॉरी बाळा, मला यायला थोडा उशीर झाला. परंतु ओवी खूप घाबरलेली असते. तर जानकी तिला विचारते, काय झालं, तू इतकी घाबरलेली का आहेस? तर ओवी सांगते, बाबा तिकडे आजीला शोधतायत. तर जानकी विचारते, आई तुला इथे भेटायला आलात का गं? तर ओवी म्हणते, नाही अगं, बाबा उगाचच चिडलेत. आणि ती सांगते की बाबा वर गेलेत. तर जानकी म्हणते, तू थांब इथेच, मी त्यांच्याशी बोलते. असं म्हणून जानकीसुद्धा वर निघते. सुमित्रा ऋषिकेशपासून लपत असते आणि ती खूप घाबरलेली असते. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, जानकी ओवीला विचारते, काय गं, बाबांनी बघितलं का तुला? तर ओवी सांगते, नाही, बाबांनी आम्हाला नाही बघितलं. बाबांनी आजीला बघण्याच्या आधीच ती निघून गेली होती. इकडे सुमित्राचा काहीच पत्ता लागत नसतो. त्यामुळे आशीर्वाद बंगल्यावरती सगळ्यांना खूप काळजी वाटत असते. तर ऐश्वर्या म्हणते, आपण आईंना जानकीच्या घरात शोधू. त्यानंतर सारंग काही माणसं घेऊन ऋषिकेशच्या घरी त्याला धमकावायला येतो आणि त्याला म्हणतो, जर माझी आई सुखरूप माझ्या घरी नाही आली तर तुम्हाला जेलची हवा खावी लागेल, सावत्र रणदिवे. आणि सुमित्रा सकाळपासून गायब आहे हे ऐकून तर ऋषिकेश आणि जानकीला सुद्धा तिची खूप काळजी वाटायला लागते. तुम्हाला काय वाटतं, सुमित्रा सापडेल का उद्याच्या भागात? हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.